नमस्कार मंडळी. तुम्हाला सुद्धा असा कुरकुरीत फिश फ्राय खायला आवडतो का? मग कशाची वाट बघताय? आता मार्गशीर्ष सुद्धा संपलेला आहे. मस्त असा मासा घेऊन यायचा आहे बाजारातनं आणि मस्त कुरकुरीत असा तवा फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात बांगडा फिश घेतलेली आहे. फिश मी बाजारातूनच स्वच्छ करून आणलेली आहे आणि घरी आणल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला आणि हळद पावडर घालून हे साधारण अर्धा तास तरी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने करून घेतलं ना तर फिश निर्जंतुक व्हायला मदत होते. हे बाजूला ठेवू तोपर्यंत आपण 1 वाटी रवा, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला, हळद पावडर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं. इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. तव्यावरती आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून फिश फ्राय तयार करणार आहोत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे फिश फ्राय करताना रव्याची कोटिंग व्यवस्थित दाबून अशी आपल्याला लावून घ्यायची. बघू शकताय तुम्ही, वर लावून घेतली ना तर आपण ज्यावेळी फिश फ्राय करतो त्यावेळी सगळी कोटिंग निघली जाते. फिश फ्राय करत असताना तेलसुद्धा छान कडकडीत गरम असायला हवा, नाहीतर फिश फ्राय कुरकुरीत न होता अगदी तेलकट तयार होतो. आता एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपण अशाच पद्धतीने मंद आचेवर तळून घेणार आहोत. गरज असल्यास थोडं थोडं तेल घालून आपण हे कुरकुरीत असा फिश फ्राय करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी कमीत कमी तेलात आणि कमी मसाल्यात आपण मस्त असा बांगडा फिश फ्राय तयार केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा. फिश फ्राय करताना अजिबात वास येणार नाही किंवा वरचं रव्याचं आवरणसुद्धा अजिबात निघणार नाही. नक्की ट्राय करून बघा.